आपण मिक्सचर अँड एलिगेशनवरच्या मिक्सचर या टॉपिकवर होतो, जे की आपण रेशो आणि प्रपोर्शननुसार सोडवतो. ठीक आहे. अजूनही काही मिक्सचरवरचे प्रॉब्लेम्स मला सापडलेत आणि मी ते तुमच्यासाठी घेऊन आलो. जवळपास 6-7 काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला ठीक आहे. प्रत्येक वेळेस रेशो आणि प्रपोर्शनच येईल असं नाही, पण काही पर्सेंटेजवरून सुद्धा सोडवल्या जातात. ठीक आहे. पर्सेंटेज आपला अजून टॉपिक सुरू नाही झालेला, पण स्टील आपण त्याला कशा पद्धतीने म्हणजे बघा ना, आता एकच आहे मिक्सचरचेच गणित आपण जे म्हणतो मिश्रण केलेलेच गणित. आता मिश्रण केलेले गणित म्हणून आपण त्याला मिक्सचरमध्ये मोडले, बरोबर. पण ते गणित सुद्धा टक्केवारीच्या पद्धतीत त्यांनी विचारलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. असे पण काही आहेत माझ्याकडे उदाहरणं आहेत, तर मी ती घेतो आणि मग आपण सोडवायला सुरुवात करूयात. ठीक आहे. बघा, हा पहिला क्वेश्चन आहे की 5 लिटर द्रावणामध्ये 40% अल्कोहोल असून या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल. बरोबर आहे. बघा, आता 40%, टक्केवारी अजून आपण सुरू नाही केलेली, पण स्टील इथं टक्के हे आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की टक्क्यांचं साईन म्हणजे काय असतं. फॉर एक्झाम्पल आता हे 40% असं दिलेलं आहे ना, हे जे टक्क्यांचं जे साईन आहे ना, ह्याला कसं करायचं माहिती आहे का. 40 असेल तसं घ्यायचं, ह्या टक्क्यांच्या साईनला गुणाकार 1/100 असं करायचं, असंच करायचं. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की लोक काय करतात की हे 40% दिलेलं आहे ना, हे असं 40%, तर सरळ 40/100 करतात. ठीक आहे. काही इश्यू नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही होत त्याच्याने, पण तसं नका करू. जर का मी असं सांगितलं की 16.23%, मग आता प्रॉब्लेम येतो, बरोबर आहे. आता समजा असं जर का मी सांगितलेलं असेल की 16.23%, आता काय करणार तुम्ही, बरोबर आहे की नाही. आपल्याला माहिती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतरण कसं करायचं असतं, तर 16×18 या दोघांचा गुणाकार 16 आणि 3चा, आणि त्या 16×48 आणि त्या 48 मध्ये 2 टाकतो आपण. 48 आणि 2 50/3, परत पर्सेंटेज उरले. मग आता हे पर्सेंट लावायचे कुठे, बरोबर आहे. त्याच्यामुळे सिंपल आहे, काहीच नाही. ठीक आहे. याच्या खाली जरी तुम्ही असे 100 लावले इथे, तर याच्या छेदामध्ये 1 असतो. आणि तुम्हाला माहिती आहे हे असं जर का दिलेलं असेल, अंश आणि छेदामध्ये अंश आणि छेद जर का अजून ऍड केलेले असेल, तर आपण काय करतो, त्यांना वर नेऊन फ्लिप करतो. ठीक आहे. म्हणजे छेद अंशाच्या जागी, अंश छेदाच्या जागी, असं करत असतो. बट स्टील एवढं सगळं मगजमारी करण्यापेक्षा सिंपल असं आहे ना तुम्हाला, तर हे त्या सोडून टक्केवारीचं साईन आपण काढायचं आणि सरळ काय करायचं, गुणिले 1/100 संपली. काही डोकं लावायचं नाही, काही करायचं नाही, पुढची प्रोसिजर नाही, मागची प्रोसिजर काहीच नाही, एवढंच करायचं. ठीक आहे. आता बघूया आपण क्वेश्चनकडे येऊयात. हे टक्केवारीबद्दल थोडंसं सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. बघा, 5 लिटर द्रावणामध्ये 40% अल्कोहोल असून या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल. ठीक आहे. याच्या एक तर 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही फॉर्म्युल्याने जाऊ शकता, तो फॉर्म्युला कसा डेव्हलप होतो मी पण तुम्हाला ते सांगेलच. पण एक साध्या सिंपल पद्धतीने आपण ज्याला तोंडी गणित म्हणतो, हातावरची गणित, त्याच्याने सुद्धा काढता येतं. बघा, लक्ष द्या. 5 लिटर द्रावणामध्ये 40% अल्कोहोल आहे. ठीक आहे. आता 5 लिटरचे 40% किती होतात, म्हणजे 5चे 40% किती होतील, 5चे 40%. ठीक आहे. असं आपण केलं तर हा 0 इथे कट होईल, ह्या 5नी हे 10 कट होतील, ह्या 2नी हे 4 कट होतील, म्हणजे 2. बरोबर आहे. 2 लिटर, राईट. 2 लिटर काय सध्या आपल्याकडे अल्कोहोल आहे त्या मिश्रणामध्ये, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण 3 लिटर टाकले. कशामध्ये, ह्या 2 लिटरमध्ये 3 टाकले की ह्या 5 लिटरमध्ये टाकले. आपण 5 लिटर द्रावणामध्ये किती टाकलेले, 3 लिटर टाकले. आता किती झाले, 8 लिटर, बरोबर आहे. 8 लिटर पैकी 2 लिटर आहे अल्कोहोल. 8 लिटर द्रावणामध्ये 2 लिटर आहे, म्हणजे किती झालं, 1/4. 1/4 म्हणजेच किती, 25%. आलं लक्षात. ठीक आहे. 1/4 म्हणजेच किती, 25%. 4 पैकी 1 भाग, 4 पैकी 1 म्हणजे 100 पैकी किती, असंच काढतो ना आपण. 4 पैकी 1, माझ्या 4ला 1, तर 100 पैकी किती, बरोबर आहे. हे इथंच निघतात 25. सो 25%. ठीक आहे. आता हे तर झाले हातावरचे गणित, याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे कुठे काही नाही. ठीक आहे.
काय केलं आपण अलग लक्षात यामध्ये की पहिले नेमका अल्कोहोलचं प्रमाण आहे त्या एक्झिस्टिंग क्वांटिटीमध्ये किती आहे ते बघितलं आणि नंतर काय चेंज केलं, फक्त त्यांनी पाणी चेंज केलं. अल्कोहोलमध्ये काही चेंजेस आहेत का? काहीच चेंजेस नाही आहेत. बरोबर आहे. 5 लिटरमध्ये 40% आणि 60%, राईट. हे काय 40% अल्कोहोल आहे आणि 60% वॉटर आहे. 40% अल्कोहोल म्हणजे किती झाले 2 लिटर, हे किती झाले 3 लिटर. याच्यामध्ये त्यांनी अजून काय केलंय 3 लिटर टाकलेत, पाणीच झालंय. म्हणजे आता काय झालं, पाण्याची क्वांटिटी किती झाली 6 लिटर आणि हे किती झाले 2 लिटर, झालं 8 लिटर. इथे रेशो जरी असला तरी आपण लिटरमध्येच बोलतोय त्याला, लिटर. बरोबर आहे. म्हणजे किती 8 लिटर. 8 पैकी 2 तर 100 पैकी किती. ओके. आपण तेच हे सेमच येतं, ते गणित कसंही फिरून कुठेही टाका तेवढंच येतं. ठीक आहे. आता आपण काय करू, याला जर का फॉर्म्युल्यामध्ये टाकता आला आपल्याला तर एक फॉर्म्युला बनवून घेऊ. ठीक आहे. डायरेक्ट इरेजच करू आपण याला. बघा, सुरुवातीचं मिश्रण किती आहे 5 लिटर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती आहे 40%. ठीक आहे. आपण फॉर्म्युला जनरेट करता येतोय का आधी तेवढंच पाहतोय. ठीक आहे. 40%. ठीक आहे. आता मला कळालं की याचं टक्केमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी इथे डायरेक्ट 100 लिहितो. तेवढंच प्रमाण राहणार आहे की बदलणार आहे, डोंट नो. बट ठीक आहे, एक काम करू, याला फॉर्म्युलाच नको द्यायला. फॉर्म्युला जनरेट करणं म्हणल्यानंतर पण ते खूप वेळ चालल्या जाईल, त्यापेक्षा नकोच हे सगळं काम करायला आपण. ठीक आहे. आपण दुसरा क्वेश्चनच बघूयात सर. ओके, हा घेऊ आपण. 5 लिटर पाण्यामध्ये ॲसिडचे 5 लिटर पाण्यात 5% ॲसिड आहे, त्यात आणखीन 5 लिटर पाणी मिसळले तर ॲसिडचे प्रमाण किती होईल असं विचारलेलं आहे. ओके. आता इथे फॉर्म्युला जनरेट करता येतो का आपण ते तरी बघूयात. राईट. सोप्यामध्ये सिम्पल आहे. 5 लिटर पाण्यामध्ये 5% ॲसिड. बघा आता मी फॉर्म्युला असं जर का मी तुम्हाला लिहून दिलं की ओल्ड क्वांटिटी, बरोबर, ओल्ड किंवा ओल्ड मिक्सचर असं आपण लिहूयात. ओल्ड मिक्सचर इंटू ओल्ड रेशो इक्वल्स टू, इथे ओल्ड मिक्सचरमध्ये न्यू ॲडेड केलेलं इंटू न्यू रेशो. ठीक आहे. हा जर का असा एक फॉर्म्युला त्यांनी जनरेट करून ठेवलेला असतो. ठीक आहे. आपण तो बघूयात फुलफिल होतोय का, नंतर तो झाला कसा मी ते सांगेल तुम्हाला इथे. ठीक आहे. 5 लिटर पाणी आहे, ओल्ड मिक्सचर किती आहे 5 लिटर आहे, त्याच्यामध्ये किती आहे 5% आहे. बरोबर आहे. 5% म्हणजेच काय तर छेद 100 लिहितो मी इथे सर, छेद 100. ओल्ड मिक्सचर किती आहे 5. त्यांनी विचारलेलं काय की 5 लिटर पाणी मिसळले तर. ठीक आहे. आता ह्या 5 मध्ये अजून किती गेले 5 लिटर पाणी गेले. ओल्ड मिक्सचर प्लस न्यू ॲडेड. बरोबर. ओल्ड मिक्सचर आपल्याकडे किती आहे 5 लिटर आहे. 5 लिटर पाण्यात ॲसिड आहे म्हणजे ते मिक्सचरच झालं. पाण्यामध्ये ॲसिड म्हणजे एका गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट आली म्हणजे मिक्सचरच झालं ते. 5 मध्ये आता आपण न्यू ॲडेड किती टाकले, पाणी आणखीन 5 लिटर मिसळ म्हणजे इथं झालं 10. आणि न्यू रेशो आपल्याला ॲसिडचं प्रमाण किती होईल म्हणजे न्यू रेशो आपल्याला विचारलं आहे, न्यू रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू रेशो म्हणजे काय, परत ते टक्क्यांमध्येच असणार आहे ते, म्हणून आपण काय केलं टक्क्यांमध्येच असणार आहे म्हणून आपण ह्यातले जे छेदामधले 100 घेतो ते आपण घ्यायचेच नाही, कारण की बरोबरच्या इकडचे 100 बरोबरच्या तिकडचे 100 असेही कट होऊन जातात. आलं लक्षात. त्याच्यामुळे तो घेतला नाही घेतला तरी फरक नाही पडत. सो आता पुढे बघू. अरे यार, पुढे बघूया पुढे काय होतं. आता फक्त याचे काय तर कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत तुम्हाला. किती होतात कॅल्क्युलेशन 25 बरोबर 5 दुने 10 गुणिले न्यू रेशो. बरोबर आहे. 10 खाली गेला 25/10 बरोबर न्यू रेशो. तुम्हाला माहिती आहे छेदामध्ये जर का 0 किंवा 0 सारखी अशी म्हणजे एकावर 0 किंवा 10 किंवा 10च्या घातांकातली जर का संख्या असेल
10 आणि 10चा घातांक, 10चा घातांक म्हणजे 10चा दुसरा घातांक म्हणजे 100, तिसरा घातांक म्हणजे 1000 असे. तर खाली जेवढे शून्य आहेत तेवढा पॉईंट अलीकडे सरकेल. ठीक आहे. खाली जर का भागाकारामध्ये जर का 1 शून्य असेल तर पॉईंट माझा डावीकडे सरकणार. म्हणजे किती झालं? 2.5%. ठीक आहे. हे तर आपण एक फॉर्म्युला लावलाय त्याच्यासाठी. आता हा फॉर्म्युला डेव्हलप कसा झाला ते बघू. बघा लक्षात घ्या, सिंपल आहे. आपण आधी काय केलं, 5 लिटर, आता फॉर्म्युला जनरेट कसं झालं मी हे सांगतो तुम्हाला. 5 लिटर पाण्यामध्ये 5% ॲसिड आहे. म्हणजे नेमकं ॲसिड आहे किती आधी आपण ते काढून घेतलं. ठीक आहे. 5 लिटरचे सरळ सिंपल आपण 10% काढून घेऊया. 5 लिटरचे 10% म्हणजे किती? अर्धा लिटर. बरोबर आहे. अर्ध्या लिटरचा अजून आपण हाफ केला. का? कारण की इथं 5 सांगितलं. बरोबर आहे. मला 5 लिटरचे 5% डायरेक्ट काढणं जमेल नाही जमेल माहिती नाही, पण मला 5 लिटरचे 10% काढणं जमतात. किती झाला? अर्धा लिटर. आता ते 10% काढलाय, विचारलं 5% म्हणजे अजून अर्धा केला त्या, तर किती झाला? पाव लिटर. म्हणजे किती? 250. ओके. हे फॉर्म्युला जर का ठीक आहे, मी एक काम करतो, हे असंच ठेवून खालचं खोडतो आणि तो फॉर्म्युला तसंच राहू देतो. ठीक आहे. आपला आन्सर काय आलेलं आहे तसं 2.5. 2.5% हा मध्ये पॉईंट आहे. ओके. ठीक आहे. आता आपण काय केलं, सुरुवातीला किती आहे ते चेक केलं, तर किती निघालं आपलं? 250 ml. बरोबर आहे. आता हे 250 ml आहे, पण आता आपण त्या 5 लिटरमध्ये अजून किती पाणी टाकले? 5 लिटर पाणी टाकलेले. म्हणजे आता मिश्रण किती झालं? 10 लिटर झालं. 10 लिटर पैकी 250 ml, 10 पैकी 250 ml म्हणजे एक मिनिट, 200, अरे यार 250 ml आणि खाली हे 10 लिटर आहे. बरोबर आहे. 10 लिटर जर का आहे असं दिलेलं आहे आणि वर ml आहे, जमणार आहे का? नाही. 10 लिटरला आपण ml मध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा 250 ml ला लिटरमध्ये कन्व्हर्ट करा, काही नाही, फक्त युनिट सेम पाहिजे आपल्याला यांचं. ठीक आहे. आता 10 लिटर म्हणल्यानंतर काय होईल? 1 लिटर म्हणजे किती ml? 1000. बरोबर आहे. आणि मग 10 लिटर म्हणजे किती? 10,000. बरोबर आहे. आता ml आहे, मग मी ml पण लिहिणं साईडला टाकून देतो. 10,000 पैकी 250 तर 100 पैकी किती? बरोबर. 0 0 0 0 कट झाले. हा 0 इथे कट झाला. आता बघा शेवटी उरले कोण? वर उरलेत 25 आणि हे इकडे वर उरलेत 25 आणि खाली उरलेत 10. मग आधी जे खोडण्याच्या आधी जे झालं होतं तेही तसंच होतं. बरोबर आहे. मग आपण काय केलं, याला खाली शून्य आहे, भागाकारात शून्य म्हणून पॉईंट अलीकडे सरकवलं, म्हणजे किती झाले? 2.5. ह्या अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला जनरेट झालेला आहे. आपण काय केलं सुरुवातीला की एक्झिस्टिंग क्वांटिटीमध्ये नेमकं आपल्याला ज्याची टक्केवारी काढायची तो आहे किती आधी आपण तो चेक केला. बरोबर आहे. नंतर त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ॲड तर पाणीच होणार, ते मिश्रण परत ॲड नाही होतं. ठीक आहे. मिश्रण जर का ॲड केलं तर आपण त्याच्या आधीचे जे लेक्चर्स आहेत आपण त्याच्यामध्ये ते चेक केलेले की ते कसं काढायचं असं म्हणून. ठीक आहे. हे साध्या सरळ पद्धतीने आपण काढले. आता तो जो क्वेश्चन होता आपल्याकडे हा, याला पण तसंच होतंय का ते आपण बघूयात. ठीक आहे. 5 मध्ये 40%, मला माहिती आहे इकडचे टक्के आणि बरोबरच्या नंतरचे तिकडचे टक्के कटच होणार आहे. बरोबर आहे. त्यामध्ये अजून काय केलंय, 3 लिटर द्रावण टाकलं, म्हणजे 5 आणि 3 किती होतात? मी डायरेक्ट 8 घेतलं. तर नवीन येणारा रेशो किती? न्यू रेशो काय? एवढंच विचारलं. नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती असणार आहे? प्रमाण म्हणजे रेशोच. बरोबर आहे. मग आता काय? 5 गुणिले 40/8 बरोबरच्या इकडे आला, इकडे गुणाकारात होता, इकडे भागाकारात गेला. ठीक आहे. न्यू रेशो जशाल तसा राहील इकडे. 8 पंचे 40 आणि 5 5 25. 25% चालू होतं की नाही? बरोबर आहे. आता हे तर झालं आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार केलं. फॉर्म्युला काय सांगतं? ओल्ड मिक्सचर इंटू ओल्ड रेशो इक्वल्स टू ओल्ड रेशो प्लस न्यू ॲडेड, एका ब्रॅकेटमध्ये ते ॲड केलं ना आपण, हे 5 लिटर आणि 3 लिटर ॲड केले, इंटू न्यू रेशो. ओके. ठीक आहे. हे आणि मगाशी काय आलं होतं आपलं की पूर्ण द्रावणामध्ये आपण अल्कोहोलचं प्रमाण काढलं तर ते निघालं 2.
पूर्ण प्रमाण किती होतं, पूर्ण लिटर किती होतं, 8. 8 पैकी 2 आहे तर 100 पैकी किती. ठीक आहे, असं याच्याकरून काय आलं होतं, 25% आलं होतं. राईट. ठीक आहे, आपण अजून एक पुढचं गणित बघूया. हे थोडंसं पॉईंटमध्ये वगैरे आलं ना तर घाबरून नाही जायचं. ठीक आहे, कारण की हा क्वेश्चन तसा येतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा लक्षात घ्या, 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल. ठीक आहे, आपण याला दोन्हीही पद्धतींनी काढू शकतो. फॉर्म्युलाने पण काढू शकतो, नॉर्मल याच्याने पण काढू शकतो. ठीक आहे, फॉर्म्युला काय सांगतो, बरं चला पहिल्यांदा आपण फॉर्म्युलाने बघू. फॉर्म्युला काय सांगतो, ठीक आहे, की 12% असलेल्या 40 लिटर द्रावणामध्ये 40 लिटरचे 12%, मला माहिती बरोबरच्या पलीकडे जाऊन टक्के निघून जाणार आहेत. ठीक आहे, किती लिटर पाणी ओतावे म्हणजे 40 मध्ये आपण किती वॉटर ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल. 8% छेदातले इकडचे 100, 8च्या छेदातले 100 आणि 12च्या छेदातले 100 कटच होणार आहेत, त्याच्यामुळे मी ते घेणार नाही. तुम्हीही घेऊ नका जर का परीक्षेमध्ये अशा टाईपचा काही क्वेश्चन आला तर. ठीक आहे, ते कटच होणार आहेत शेवटी. राईट. मग आता आपण काय केलं, 8 छेदामध्ये आणून घेतला. ठीक आहे, किती झालं बघा आता, 8 45 आणि इथे 12. हे 5 कसे आले ते कळालं का. हा 8 बरोबरच्या पलीकडे जाऊन, हा 8 बरोबरच्या पलीकडे जाऊन छेदामध्ये जाणार आहे, म्हणजे 40/8 झाले. बरोबर आहे. 8ने आपण 40ला भाग दिला, 8 45 ते असे आलेले. ठीक आहे, इथं परत 40 प्लस डब्ल्यू, हा जशाल तसा. 12 पंचे 60, 40 प्लस डब्ल्यू. बरोबर आहे. आता मला सांगा 40 मध्ये किती डब्ल्यू ओतावा म्हणजे 60 होईल, तर उत्तर किती आहे, 20. डब्ल्यू किती आला, 20. ह्या उदाहरणाचं उत्तर किती आहे, 20. आता हा तर झाला आपण फॉर्म्युल्यावरून गेलो. आपण जर का असंच नॉर्मली प्रमाण काढून जर का बघितलं तर 40 लिटरचे 12% किती होतात, हे बघा सरळ करायचं, 12 चोक 48. बरोबर आहे. छेदस्थानामध्ये ते टक्क्यांवाले 100 असतातच. बरोबर. आणि बरं 12 चोक 48 आणि हे वरचा 0 समजा, हा 0 म्हणजे 40 गुणिले 12 किती होतात, 480. 0 0 कट झाला, एकदा 0 इथे कट झाला म्हणून 4.8 काय आहे सध्याच्या ह्या क्वांटिटीमध्ये 4.8 अल्कोहोल आहे. ठीक आहे, आता हेच आपल्याला किती पाहिजे, 8% पाहिजे. 48 हे कोणाच्या 8 पट आहेत, मला एवढं सांगायचं फक्त. 48 हे कोणाच्या 8 पट आहेत. हा जर का पॉईंट जर का मी काढला तर काय होतं, 48 संख्या होती. 48 हे कोणाच्या 8 पट आहेत, काढा सरळ. 48ला 8नेच भाग द्या, उत्तर किती येतं, 6. बरोबर आहे. पॉईंट आहे इकडे म्हणून मला इकडे गुणाकारामध्ये 0 वाढवावं लागेल. 60 लिटर जर का असेल तर 4.8 हे काय होतील, त्याचे 8% होतील. ठीक आहे, हे आपण तोंडीने काढलंय. राईट. फॉर्म्युल्याने तर आलेलंच आहे, ज्याला तोंडीमध्ये जमतंय, प्रत्येक गोष्ट न करता एक्झिस्टिंगमध्ये जर का पुढे जाऊन करायचं झालं तर काय होतं, हे 60%. म्हणजे आता ऑलरेडी 40 आहे, त्याच्यावरून मला 60 करायचं म्हणजे टाकावं किती लागेल, 20% 20 लिटर टाकावं लागेल. म्हणजे आन्सर इथे पण काय झालं आपलं, 20 लिटर आन्सर झालं. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पुढचे गणित बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.